राणे जुना मित्र आहे माझा. मला वाटतं किती राणेसाहेब आता 98 साली मुख्यमंत्री होते. त्यानंतर तो थोड्या दिवसात ॲक्टिव्ह झाला होता. मला वाटतं 2005च्या सुमाराला झाला असेल. हां, 94 95 95 99 95 हां 2005च्या सुमाराला त्यावेळेला तो ॲक्टिव्ह झाला. तर तेव्हापासून माझी त्याची ओळख आहे. नंतर काही काळ आमची मैत्री पण होती. म्हणजे आम्ही जवळजवळ दर आठवड्याला त्याच्या त्या बांद्र्याच्या ऑफिसमध्ये भेटत होतो, गप्पा मारत होतो. त्यावेळेला त्यांनी रागाच्या भरामध्ये एकाच्या डोक्यात पिस्तूल हाणलं होतं आणि तो मामला फार गरम होता. आणि त्यावेळेला तो नव्यानेच ते सगळं त्याचं संघटना आहे ते वगैरे चालू होतं. एक युवा नेता, पण असं तो भारतीय जनता पक्षात नव्हता तेव्हा, तो काँग्रेसमध्ये होता तेव्हा. तर म्हणजे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये ना, तर काँग्रेसमध्ये होता तो. आणि नंतर भारतीय जनता पक्षात आला. भारतीय जनता पक्षात आल्यानंतर तोपर्यंत काही हिंदुत्व वगैरे या गोष्टी त्याच्या जीवनात नव्हत्या. जसा एक टिपिकल काँग्रेसवाला असतो तसा होता. मुळात वडील शिवसैनिक होते बाबा नारायणराव. तर ते शिवसैनिक पद्धतीने काँग्रेसमध्ये आले तरी राहत होते. पण हा काय भाजपवाला म्हणजे असं हिंदुत्व वगैरे काय गोष्टी त्याला माहिती पण नसतील. किंवा सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यावेळी त्याने हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केली तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. म्हणजे भाजप जनता पक्षामध्ये साहेब आले, नारायणराव साहेब, आणि यांनी हिंदुत्वावर वगैरे बोलायला सुरुवात केली तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे त्याचा हिंदुत्वाशी काय संबंध? याने आयुष्यात कधी काय भगवद्गीता तरी वाचली असेल का? की काय हिंदुत्वावर काय वाचलं असेल? यू बिलीव्ह, मला ही अशी सवय आहे. हे असे तरुण नेते वगैरे कोणी राजकारणात आले, काहीतरी ॲक्टिव्ह झाले, एखादा विषय घेतला त्यांनी, तर मी त्याला पूरक पुस्तकं वगैरे नेऊन देतो. नितेश, तुला आठवत असेल, मला वाटतं मी हिंदुत्व या विषयावरची मराठीमध्ये जेवढी पुस्तकं अवेलेबल आहेत, एक म्हणजे चांगली दर्जेदार एक 25-30 पुस्तकं, हिंदीतली एक 5-6 आणि इंग्लिशमधली एक 8-10, अशी 50 एक पुस्तकं मी नितेशकडे घेऊन गेलो. त्याला म्हटलं वाच. सगळी बघितली. मला म्हणाला एवढी वाचण्यापेक्षा एक काम करा की एक 2 तास बसा माझ्याबरोबर, गप्पा मारा आणि मला एक हा हिंदुत्व हा कन्सेप्ट जो आहे तो सगळा समजावून सांगा. आणि दोन्ही सांगा मला की थॉट ऑफ द हिंदुत्व आणि ॲक्शन ऑफ हिंदुत्व वगैरे. यू बिलीव्ह मी, म्हणजे जसं आनंदिकेच्या जीवनामध्ये माझा रोल आहे त्याला धर्मवीर बनवण्यात वगैरे, तसं याला धर्मयोद्धा भारतीय जनता पक्षाचा तो जो बनला त्याच्यामध्ये माझ्या बौद्धिकाचा, दिलेल्या पुस्तकांचा, त्याशी केलेल्या चर्चांचा वाटा आहे. आणि मला चांगला डॅशिंग आहे, डॅशिंग मुलगा आहे, आक्रमक आहे आणि तेजस्वी आहे. त्याला जरा उंची पाहिजे होती, एक 6 इंच उंची अजून असते ना, आणि असं जरा पर्सनॅलिटी काय तेज आहे, शार्प आहे, दिसायला वगैरे तल्लख आहे. आणि असं बोलतो वागतो वगैरे, तेज आहे त्याच्यामध्ये, ऊर्जा आहे, एनर्जी लेवल चांगली आहे त्याची. पण उंची नाही, त्यामुळे जरा थोडंसं इम्प्रेशन कमी पडतं त्याचं. असं गर्दीमध्ये मेळाव्यात सभामध्ये उभं राहायला की असं बघावं लागतं, डोकंवर करून कुठे येतो नितेश. पण आता काय करणार, लालबहादूर शास्त्री बुटके होते आमचे महाराष्ट्रातले. आताही काही मंत्री आहेत ते काही एवढी उंच बिंच नाही आहेत, पण इम्प्रेसिव्ह आहेत. तर हा पण असं उंची नसली तरी इम्प्रूव्ह आहे, पण याची धारदारपणाची उंची चांगली आहे. तर ते आता तो मला सिक्रेट कसं कळलं माहिती आहे की एकाएकी तो हिंदुत्वावर निघणाऱ्या मोर्चांमध्ये दिसायला लागला आणि लीड करताना दिसायला लागला. मी म्हटलं अरे, भारतीय जनता पक्षामध्ये एवढा महत्त्वाचा रोल, भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते संघ परिवारातून पुढे आलेले असे एवढे तरुण मला माहिती आहेत, ते राहिले मागे. आणि ह्याला एकदम भाजप सगळीकडे प्रोजेक्ट करतोय हिंदुत्वाचा युवा चेहरा. जसं शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडला सेक्युलरिझमचा सेक्युलर चेहरा राष्ट्रवादीचा म्हणून प्रोजेक्ट केलं व्यवस्थितपणे, तसं याला हिंदुत्ववादी चेहरा युवा म्हणून, युवा नेता हिंदुत्ववादी केलं आणि प्रखर युवा नेता वगैरे वगैरे. आणि सगळी त्यांची जी पब्लिसिटी आहे ते द्यायला लागले. मला आश्चर्य वाटलं. नाही, नितेशला मोकळेपणाने मी विचारलं. आता नितेश एक वेळ म्हणेल की अनिल जी काय झालं, हे काय झालं सांगितलं, ते नको होतं सांगायला तुम्ही. नाही, पण काय हरकत नाही. अरे तुला पाठिंबा मिळाला तो मी डायरेक्ट संघ परिवाराचा मिळाला. नागपूरला संघ कार्यालयातून, हेड ऑफिसमधून फडणवीसांना सांगितलं गेलं की हिंदुत्वाचा मराठा ॲडिशनल क्वालिफिकेशन, त्यांना मराठा नेता, युवा नेता हवा होता. आणि मराठा युवा नेता त्यांच्याकडे असा अंगावर घेणारा, वाईटपणा घेणारा, झुंजार, लढाऊ वाण्याचा आणि फायटर आणि थोडं बेदरकारपणा. हिंदुत्वासाठी ते कसं आदित्यनाथ वगैरे कसं विधानं करतात, थोडी भडक असतात, प्रक्षोभक असतात. असं प्रक्षोभक विधानं करणारा मराठा युवा पाहिजे होता त्यांना. तो काही त्यांना त्यांच्या पक्षात सापडला नाही. तर त्यामुळे त्यांनी हा जो मराठा नेता आहे याला मोठं करायचं ठरवलं संघाने. हा फडणवीसांचा निर्णय नाही, हा भाजपचा निर्णय नाही, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर कार्यालयाचा निर्णय की नितेशला
युवा मराठा हिंदुत्ववादी प्रखर नेता म्हणून पुढे करायचं. मग ते फडणवीसांना आदेश आल्यावर त्याने तो पाळला आणि त्याप्रमाणे त्याला सगळीकडे बोलवून यायला लागली. संघाच्या सगळ्या शाखांना कळवण्यात आलं की आपल्या ज्या अलाइंड संघटना आहेत हिंदुत्ववादी त्या प्रत्येक कार्यक्रमाला नितेशला बोलवा. तो बोलायला लागला, जायला लागला, चांगलं बोलायला लागला. मी त्याची भाषणं बघितली, आगलाऊ भाषण आहेत. म्हणजे तो ओएसीचा एक भाऊ आहे असदुद्दीनचा, काहीतरी अझरुद्दीन ओवेसी वगैरे, तो भयंकर भडक भाषणं करतो, जोरदार. नितीशची भाषणं ही त्या ओवेसी बंधूंच्या भाषणासारखी, म्हणजे ते मुसलमानांकरता करतात आणि हिंदूंकरता करतो, तसलीच प्रक्षोभक असतात. त्याच्यावर किती तो जर विरोधी पक्षात असता तर याच्यावर आतापर्यंत त्याच्यावर 100-200 खटले झाले असते, एवढी प्रक्षोभक भाषणं करतो. पण हिंदू समाजामध्ये जी आता एक नवीन तरुण पिढी आहे, ज्यांना कोणीतरी असा फायटर हवा आहे, बोलणारा हवा आहे, बिंदास, आक्रमक, प्रक्षोभक, चिथावणी देणारा, हिंदू मुस्लिम करणारा, त्याची पर्वा न करणारा, कायद्याला धुडकावणारा वगैरे असा. तर त्यामुळे तो आहे. मग आता मला काय ना, आता नितेशला एक भूमिका घ्यावी लागणार असं वाटतं. काय ना, हे भोंदू साधू बाबा बुवा महाराज ज्योतिषी वगैरे सगळे एक्सपोज होत आहेत हिंदूंमधले. तर आता त्यांची बाजू तर घेऊ शकत नाही नितेश, पण असं पण नाही म्हणू शकत की बा तुम्ही आमच्या हिंदू साधू संतांना टार्गेट करता. हिंदू देवदेवतांना केलं तर बोलता येतं, त्याला काय अडचण नाही. पण या आमच्या हिंदू साधू संतांना तुम्ही सत्पुरुषांना आमच्या टार्गेट करतायत म्हणतात नाही. कारण आता सत्पुरुषांचे जे काही बिंग फुट आहेत तितकी भयानक आहेत की कोण त्यांना साधू म्हणणार, संन्यासी म्हणणार, सत्पुरुष म्हणणार, बाबा म्हणणार, बुवा म्हणणार, महाराज म्हणणार, नाही. तर त्यांच्याबद्दल काय भूमिका, तर मला असं वाटतं की निषेधाची भूमिका तर त्यांनी घेतली पाहिजे. पण त्याला जर जरा थोडं उलटवायचं असेल ना, तथाकथित त्याचे जे शत्रू आहेत ते कोणीच माहिती आहे, ते सेक्युलर पुरोगामी पत्रकार मीडिया आहे आणि पक्षातले लोक आहेत, काँग्रेसमधले आहेत वगैरे वगैरे. तर त्यांनी ना, त्याच्याकडे ताकद आहे, पैसा आहे, त्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी अपॉइंट केली पाहिजे. आणि असे जे मुस्लिम किंवा ख्रिश्चन बाबा बुवा, त्यांच्याकडे हे सगळं आहे बरं का. बाबा बुवा महाराज ज्योतिषी, त्यांची वेगळे पदं वेगळी आहेत त्यांची, पण ते आहेत सगळे, त्यांचेही असे धंदे आहेत की नाही, आहेत. ज्या टक्केवारीने हिंदूंचे त्याच्या डबल टक्केवारीने त्यांचे आहेत असं मला कळतं. ते शोधून काढले पाहिजे, ते एक्सपोज केले पाहिजे. एका भोंदू हिंदू बाबाचं जर काही आलं तर 10 मुस्लिम बाबांचं पण याला काढता आलं पाहिजे. आणि याने त्याच्यात लीड घेतलं तर तो अधिक लोकप्रिय होईल. ती एक्सपोजर लोकप्रिय होईल. त्यामुळे नितेश या हिंदू भोंदू बाबांची बाजू घेऊ नकोस. एक त्यांच्यावर टीका कर. हे नैतिक नाही ते नाहीच, अनैतिक ते अनैतिक. मग आपल्या धर्माच्या माणसाने केलं काय, समोरच्या केलं काय ते कर. पण तू आता ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांमध्ये देखील जे काही असे अनैतिक प्रवृत्तीचे लोक आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांना डिटेक्टिव्ह एजन्सी अपॉइंट कर, माहिती काढ आणि त्यांना एक्सपोज कर. ते खूप प्रभावी ठरेल. एक वडीलधारा मित्र म्हणून यापूर्वीही मी अनाहूतपणे सल्ले दिलेत, म्हणून हा एक सल्ला देतो. तुम्ही सहमत आहात का? कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.